हे काय सांगतात, हिंदूंना बदनाम करू नका. आता हिंदूंनी देवळाच्या चोऱ्या केल्या, बदनाम दुसरं कोण करतंय? काय पाकिस्तानवाले करताय? हिंदूंनी हिंदूंचं गेलं म्हणाले पळवून. अरे लाजा वाटतात तुम्हाला की हिंदूंनी दिलेल्या देणग्या हिंदूंनीच नेल्या? दुसरं काय सांगतात त्या ठिकाणी? आणखी काहीतरी एक शब्द त्यांनी वापरला, ज्यांची देवावर आस्था नाही, श्रद्धा नाही, त्यांचा निधी चोरीस गेला. अरे चोरानो, ज्यांनी दिलं त्यावेळेला त्यांची आस्था होती का नव्हती तुम्हाला कळली नाही काय? घेताना लाज नाही वाटली की तुझी आस्था नाही, तुझी मला देणगी असं म्हणायला पाहिजे होतं ना? जमिनी 2 कोटीची जमीन तिथंच घेतली अयोध्येमध्ये आणि 30 की 32 मिनिटात इथून तिथं खरेदी केला. 18 कोटी रुपये देवस्थानकडनं घेतले. 18 कोटी रुपये अर्ध्या तासात. ह्याची जमीन त्याच्या नावावर, त्याची जमीन त्याच्या नावावर, सगळ्या बाजूने लुटायचं काम केलंय. आणि म्हणून ज्या प्रभू रामचंद्राच्या नावाने हे सत्तेवर आले, प्रभू रामचंद्राच्या कृपेने सत्तेवर आले, त्या प्रभू रामचंद्राला आपल्याला हात घालावी लागेल, साकडं घालावी लागेल, प्रार्थना करावी लागेल. म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलवलं. आणि ही प्रार्थना आता अशाच पद्धतीनं गावागावामध्ये 5 माणसं जमली तरी हरकत नाही, त्यांच्यासमोर उभे राहा, त्यांना समजून सांगा की हे किती ढोंगी आहेत, लबाड आहेत, चोर आहेत. आहेत ना चोर का नाही? का वाईट वाटतंय तुम्हाला मी त्यांना चोर बिल म्हणतोय म्हणून? नाही ना काय वाटत आहे? आणि कोणीतरी हा आवाज उठवला पाहिजे. आणि तो आवाज उठवण्याची जबाबदारी हिंदू हृदय सम्राटांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याची सुरुवात आपण आपल्या मतदारसंघापासून करतो. आणि म्हणून विषय अनेक आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तर त्यालाही उत्तर देऊ आपण. जरा लाईट येईल, लाईट येईल ना? येईल. लाईट आल्यानंतरच आरती करूया, बरोबर आहे? आरती करूया, थोडा गजर करूया. गजर करायचा ना का नाही करायचा? आपलं योगदान आहे. प्रभाकरराव आठवत असेल तुम्हाला, संदीप तुला आठवत असेल, याच मार्गदर्शनामध्ये मी भाषण केलं होतं कडक एकदम, रामदास राठोड सांगितलं आठवतं काय? आणि पळाले भाजपवाले मोर्चाला आपल्या मागं पाहिला होता. मला माहिती आहे ना, एक कडक भाषण केलं होतं मार्गदर्शनात मी समोर. आम्ही अंगावर घेतलं हे फक्त एखाद्याला पुढं करायला आणि घरातून बघायला. पण आम्ही वेडे, यांना आपलं घ्यायला सांगतील, त्यांच्या ताब्यात द्यायचं, पुढं व्हायचं. तसंच झालंय आता देशामध्ये. प्रचंड पैसा आलाय, प्रचंड अति प्रचंड पैसा आलाय. आणि हे सगळे पैसे यांनी खायचा सपाटा लावलेला आहे. म्हणून आपण या सर्वांना कुठेतरी आळा घातला पाहिजे. ओके. नंबर 1. आता हे सगळं होऊन गेलं. त्याच्यानंतर 96 साली भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं. 96 ते 2004 पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं कधीतरी अध्यादेश काढला का, ज्याला ऑर्डिनन्स म्हणतात, की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं, जे काँग्रेसला आग्रह धरत होते, भारतीय जनता पार्टीनं काढला का अध्यादेश? नाही काढला. काय सांगितलं की आमची मेजॉरिटी नाही. बरोबर आहे, मेजॉरिटी नाही. 2014च्या निवडणुकीमध्ये भाजपाचे 340 खासदार निवडून आले. किती आले? संपूर्ण मेजॉरिटी त्यांची. आणि त्यांना मदत करणारे 28 पक्ष होते की ज्याच्यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे उद्धव साहेबांची आपली शिवसेना देखील त्याच्यामध्ये होती. त्याही वेळेला भाजपने अध्यादेश काढला का? नाही काढला. त्याच्यानंतर 400 पार, 400च्या पुढे पाहिजेत मग आम्ही करू म्हणून सांगितलं. लोकांनी थोडीशी यांची लबाडी ओळखली आणि 340 वरून ते 240 वर आले. 240 वर ना, 240 वर आले. 240 वर आल्यानंतर ह्यांना कळून चुकलं की आता अयोध्येतलं राम मंदिरला आपण बांधलं नाही तर लोकांना आपली लबाडी लक्षात आलेली आहे. आणि मग सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला. यांनी अध्यादेश काढला, यांनी अध्यादेश काढलेला नाही. सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला. आणि मग ना काँग्रेसने विरोध केला, ना राष्ट्रवादीने विरोध केला, ना राष्ट्रवादीने विरोध केला, ना काँग्रेसने विरोध केला, ना मुस्लिमांनी विरोध केला, ना कोणी समाजवादी पार्टीने विरोध केला. कुठल्याही पक्षाने विरोध केला नाही. का? तर सगळ्या पक्षांचं म्हणणं होतं की सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो आम्ही मान्य करू. आणि सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर देऊळ बांधायचा विषय सुरू झाला. तुम्हाला आठवत असेल प्रभाकरराव, त्या वेळेला जसं पिंट्या महाराज म्हणाले तशा या लोकांनी विटा
गोळा केल्या होत्या, आठवतं का तुम्हाला? आठवतं का? गावागावातून नाही, घराघरातून. तेव्हा ते कोणी माझ्यासारखा एखादा ट्रकभर द्यायला विटा तयार होता. ते काय म्हणाले, आम्हाला विटा ट्रकभर नको, एका घरातून एकच वीट पाहिजे. आपल्याला असं वाटलं किती उदार दृष्टिकोन आहे बाबांचा. आपण भरपूर द्यायला तयार आहोत पण घ्यायला तयार नाही. ते इतके लबाड. एक वीट घेण्याच्या पाठीमागे दादा त्यांचं गणित असं होतं की रामपूर गावातून 300 विटा आल्या, याचा अर्थ 300 घरांमध्ये आपला विचार गेला. त्यात जर एकट्या 300 दिल्या असत्या तर एकाच घरात विचार राहिला असता ना. अशा विटा त्यांनी गोळा गेल्या. त्या विटा कोणाच्या घराला गेल्या? त्या राम मंदिराला गेल्या. राम मंदिरापर्यंत कधी पोहोचल्याच नाही, ह्यांचीच घर उभी राहिली. त्याच्यानंतर तुम्हाला आठवत असेल, गावागावातून पूजा त्यांनी घेतल्या होत्या आणि त्या पूजेला कोणतरी एक ह्यांचा माणूस असायचा, तो तिकडे लांब उभा राहायचा, यायचा. प्रभाकरराव तिकडे धावून धावून ह्याला आणि त्याला पूजेला असं करायचे आणि प्रभाकररावांच्या हातात 100 वाट्या. त्या जरा मोजून घ्या, 100 वाट्या. म्हणजे जो प्रसाद देण्याकरता वाट्या किती द्यायच्या, तो प्रभाकररावांची वाट्या देणार नाही, आपण जाऊन लांब उभा राहणार. आणि ज्या वाट्या संपत आल्या की परत येणार. किती राहिल्या? 5 राहिल्या. ह्या आणखीन 100 घ्या. म्हणजे 95 लोकांपर्यंत प्रसाद गेला. तेवढी वर्गणी, तेवढे पैसे कोणाच्या खिशात गेले? त्याच्यानंतर घराघरातून धान्य काढलं. आठवतात का बघा तुम्हाला सर्वांना. आणि राम खिचडी करायची आहे म्हणाले. काय करायची आहे? घराघरातून धान्य काढलं. लोक काय एवढंच देणार, काय थोडं द्या, जास्त नको. कोण असं काय मुठभर देतो काय? रामाच्या नावाने द्यायचंय ना. त्याच्या कृपेने मी खातोय, त्याच्या कृपेने सगळं मला मिळतंय, ही भावना. त्यामुळे ते धान्य गेलं कुठे त्याचा कधी तपास लागला नाही. आपण इतके आंधळे झालो होतो, इतके आंधळे झालो होतो की ही चोऱ्या करायची सवय त्यांची पहिल्या दिवसापासून सुरू होती. आणि मग आता अयोध्येचं राम मंदिर झालं. माझं जाहीर आव्हान आहे, जाहीर आव्हान आहे. ज्यांनी म्हणून ते पैसे गोळा केले त्यांनी पावती बुका लोकांच्या समोर ठेवावी. आणि त्या पावती बुकामध्ये काँग्रेस पक्षाच्या माणसांनी सुद्धा वर्गणी दिलेली आहे. राष्ट्रवादीनं दिलेली आहे, शिवसेनेनं दिलेली आहे, भाजपानं दिलेली आहे, जनता दलानं दिलेली आहे, कुठल्याही पक्ष, आरपीआयनं दिलेली आहे. कुठल्याही पक्षाचा माणूस होतो त्यानं वर्गणी दिलेली आहे. इतकंच कशाला, मुस्लिम समाजानं सुद्धा वर्गणी दिलेली आहे. राम मंदिर, राम हा विषय संपूर्ण राष्ट्रीय एकात्मतेचा विषय आहे. संपूर्ण राष्ट्राच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय आहे. सर्वांनी पैसे दिले. मी माईकवर बोलतोय, माझ्यासमोर माझं भाषण रेकॉर्ड होतंय. सर्वांनी पैसे दिलेले आहेत आपापल्या परीनं. हे पावती बुक घेऊन फिरायचे प्रत्येकाच्याकडं आणि त्या सर्वांकडनं पैसे दिलेले आहेत. ठराविकच लोकांनी पैसे दिले असं नाही, फक्त हिंदू धर्मातल्याच लोकांनी पैसे दिले असं नाही. ह्या सगळ्यांनी पैसे दिले आणि इतका प्रचंड पैसा गोळा झाला, इतक्या प्रचंड देणग्या गोळा झाल्या. अयोध्येचं राम मंदिर उभं राहिलं. पण राम मंदिराचं भूमिपूजन कुणी केलं? देशाच्या पंतप्रधानांनीच केलं ना. रामाच्या मूर्तीची स्थापना कोणी केली? देशाच्या पंतप्रधानांनीच केली. त्या ठिकाणी ध्वजारोहण कुणी केलं? देशाच्या फक्त पंतप्रधानांनीच केलं. त्या ठिकाणी कलशारोहण कुणी केलं? फक्त देशाच्या पंतप्रधानांनी केलं. का? तर याचं सगळं श्रेय फक्त आणि फक्त भाजपाला मिळालं पाहिजे. याशिवाय कोणालाही भाजपाला मिळतं, कोणालाही अन्य संघटनेला किंवा व्यक्तीला ते श्रेय मिळता कामा नये. म्हणून हे सगळं भाजपाच्या वतीनं. कुठे गेल्या ते विश्वहिंदू परिषदेला एकच विनंती आहे की शेवटी प्रभू रामचंद्राच्या नावाने आणि प्रभू रामचंद्राच्या कृपेनं हे सत्तेवर आले. त्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये चोरी केली. मी 100% सांगतो की प्रभू रामचंद्र यांचा निपात केल्याशिवाय राहणार नाही, यांचा निपात केल्याशिवाय राहणार नाही. आणि फक्त देहरी खाटल्यावरी चालणार नाही. कालचं दिल्लीचं जंतर मंतरवरचं आंदोलन तुम्ही बघितलं ना, तरुण कसे उतरले होते, बघितलेत की नाही? त्याच्यावर पण 2 मिनिटं बोलू का? काय झालं? 22-28 जूनला त्या ठिकाणी सोनम वांगचूक सारखा एक शास्त्रज्ञ
अतिशय उत्तम अशा प्रकारचा शिक्षण क्षेत्रातला तज्ञ माणूस उपोषणाला बसला 28 तारखेला आणि त्यांच्या बरोबर सगळी तरुण मंडळी दिसली. 20 तारखेला त्यांनी मोर्चाची 20 जुलैला मोर्चाची नोटीस अगोदर दिली होती. 22 दिवसामध्ये या सरकारचा साधा एखादा शिपाई सुद्धा त्यांच्याजवळ चर्चेला गेला नाही. स्वतः पंतप्रधान गृहमंत्री जाऊ शकत नाहीत, ते अहंकारी आहे, ते मला माहिती आहे. पण मंत्रिमंडळातला एखादा दुय्यम मंत्री तरी पाठवायला पाहिजे होता ना. काय बाबा तुमचं म्हणणं आहे? असं आहे ना, या मी तुमची भेट घालून देतो वरिष्ठ मंत्र्यांजवळ, तिथं आपण चर्चा करू. 20 तारखेला सफेद चादरीमध्ये त्यांना गुंडाळलं, बघितलं ना, आणि हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकलं. हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकलं. 20 तारखेला आज ज्या रील्स येत आहेत की पोरांनी पोलिसांना मारलं, पोरांनी पत्रकारांना मारलं, पोरांनी आणखी कोणाला मारलं, या सगळ्या रील्स या 20 तारखेच्या नंतरच्या आहेत. 20 तारखेला पोरांनी मार खाल्ले ना, बघितलं ना तुम्ही, मार खाल्ली, अक्षरशः गुरासारखे मारत होते. त्या पोरांच्या हातात कुणीतरी दगड बघितला काय रे? त्यांच्या हातात काठी होती का? त्यांनी कुठल्या गाडी तोड्या फोडल्या होत्या का? त्यांनी कुठं आग लावून त्या ठिकाणी काय कुठं आग लावून विध्वंस केला होता का? त्यांनी काही केलेलं नाही. ते शांतता मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करत होते, शांतता मार्गाने उपोषण करत होते. गुरासारखं मारलं, गुरासारखं मारलं. मुलींच्या बाबतीत काय काय त्यांनी केलं ते तुम्ही सर्वांनी बघितलं. काठ्या बिट्या कशा गुप्त अंगामध्ये घालण्याचा प्रयत्न वगैरे केला, तुम्ही बघितलात ना. पोरांनी सांगितलं मारा, आणखीन मारा, निशस्त्र पोर. त्या ठिकाणी डंपर भरून आणलेले दाखवतात, दगडाचे ते पोलिसांनी आणलेले होते. त्या डंपरच्या आडून पोलीस दगड मारतात, त्याचा क्लिप बाहेर आल्या. सिव्हिल ड्रेस मध्ये, असे सामान्यातल्या सामान्य ड्रेस मध्ये, हातामध्ये काठी घेऊन गुरासारखे मारणारे ते पोलीस होते. त्यांच्या पायात शूज नाही, साधी स्लीपर होती. ते मारणारे कोण होते? ते पोलीस होते. त्या एका तरुणावर पॅलेट गननी त्या ठिकाणी मारा केला, त्याचा डोळाच गेला. बिहारमध्ये AK-47, अरे ते काय पाकिस्तानचे अतिरेकी होते काय? त्या पाकिस्तानच्या अतिरेक्यांना मारला, तुम्हाला हिंमत झाली नाही. पेहलगाम मध्ये 26 त्या ठिकाणी महिलांची कुंकू पुसली गेली. तुम्ही त्या ठिकाणी सांगता की आम्ही ऑपरेशन सिंदूर केलं, पण ऑपरेशन सिंदूर मध्ये खऱ्या अर्थानं 26 तरुणांना मारणारा, 26 पुरुषांना मारणारा हा अतिरेकी आहे, तो त्याला आम्ही मारला, असा एक पुरावा तरी देशासमोर आलाय काय? ऑपरेशन सिंदूर म्हणून जिकडे तिकडे फोटो लागले, सगळं लागलं, पण ज्याने खऱ्या अर्थानं मारले ते गेले कुठं? काही जमिनीमध्ये गडप झाले का आकाशामध्ये उडाले? सगळा फसवणुकीचा धंदा सुरू आहे. चर्चा करायची नाही, आम्ही सांगू ते. आणि म्हणून या सगळ्या अन्यायाच्या विरोधात पक्षप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी रणशिंग फुंकलेला आहे. पहिला आवाज त्यांनी दादरला मारुतीच्या देवळाजवळ दिला, प्रभुदेव ठाणेजवळ दिला ना. तुम्हाला पण मी हीच विनंती करणार आहे, आज विस्ताराने बोलतोय की आपण तुम्हाला सांगितलेला पक्ष नाही, इथं पंथ नाही, जात नाही, धर्म नाही, प्रभू रामचंद्राला मानणारे जे जे कोणी आहे त्या सगळ्यांना बोलवून आपल्याला या गोष्टीचा निषेध करायला हवाय, धिक्कार करायला हवाय, लोकांच्या मध्ये जागृती करायला हवे. हे ढोंगी हिंदुत्ववादी आहेत, हे ढोंगी रामभक्त आहेत, हे रामभक्त नाही, देशभक्त नाही, तर हे अंध भक्त आहेत. ऐक ना. आणि म्हणून यांच्या या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम या प्रथम राष्ट्राध्यक्ष म्हणून आहेत. त्यांना साधं त्या ठिकाणी या भूमिपूजनाला आपण बोलवलं नाही, आणि त्या ठिकाणी उद्घाटनाला सुद्धा बोलवलं नाही, आणि मूर्तीच्या स्थापनेला सुद्धा बोलवलं नाही. मूर्तीच्या स्थापनेला मूर्ती केवढी आहे बघितलीत काय? बाल्यावस्थेतली मूर्ती आहे. प्रभू रामचंद्राची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन झाली, ती तारुण्यावस्थेतली नाहीये, ते बाल्यावस्थेतली आहे. का बाल्यावस्थेतली आहे ती मूर्ती? आठवत असेल तुम्हाला, त्यावेळेला सारखी एक जाहिरात सारखी फिरत होती, जिकडे तिकडे होर्डिंग लागले होते, फोटो लागले होते, एवढे मोठे नरेंद्र मोदी, बरोबर आहे, आणि त्यांची करणी धरून प्रभू रामचंद्र फरफटत पाठीमागून जात आहेत. जणू काय प्रभू रामचंद्रांची स्थापना आणि प्रभू रामचंद्रांना पेक्षा मोठे विष्णूचे अवतार म्हणून नरेंद्र मोदी मोठे,
आणि प्रभू रामचंद्र छोटे त्यांची बाल्यावस्थेतली मूर्ती त्या ठिकाणी बसलेली आहे. बाल्यावस्थेतली मूर्ती बसलेली आहे. साधारणपणे तुमच्या आमच्या डोळ्यासमोर प्रभू रामचंद्र, हनुमान, सीतामाई हे तिघ एकत्र हे साधारणपणे आपल्या नजरेसमोर बसलेलं आहे. सगळं 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 हे या ठिकाणी सगळं श्रेय तुम्ही घेतलं. त्या ठिकाणी कमिटी नेमली गेली. तो चंपतराय असेल, तो अनिल मिश्रा असेल, तो गोविंदराव असेल, आणखीन कोण कोण असतील, ही सगळी माणसं कोणाची होती? ही सगळी माणसं ह्यांची होती. इथं तर काँग्रेसचं कोण नसेल ना, इथं तर उद्धव साहेबांच्या सेनेचं कोण तर नसेलच ना, पवार साहेबांच्या पक्षाचं कोण नसेल ना, रामदास आठवलेंच्या आरपीआयचं कोण नसेल ना. सगळे ह्यांचेच लोक होते. यांचेच लोक होते ना. चोऱ्या कोणी केल्या? म्हणून चोऱ्या कोणी केल्या? चोऱ्या शेवटी रखवालदारच चोर निघालेले आहेत, चौकीदारच चोर निघालेले आहेत. हे बाब अतिशय गंभीर आहे. मी तुम्हाला सांगतो, हे 100% चुकीचं, हे अन्यायकारक आहे. हे चोऱ्या करला किती निर्डावले ते बघा. विटा चोरल्या, पैसे चोरले. अहो त्या ठिकाणी देशाचा गृहसचिव म्हणजे संपूर्ण ज्यांनी कायदा सुव्यवस्था सांभाळली ते लक्ष्मण सिंग नावाचे ग्रस्त त्यांनी सांगितलं की मी एवढा मोठा भला एक तांब्याचा पत्रा तयार केला, तांब्याचा आणलं तांब्या आणि त्याचा पत्रा तयार केला आणि त्या पत्रावर प्रभू रामचंद्राबद्दलचं सगळं काय स्तोत्र असेल, त्यांची अनेक नावं असतील, त्यांची माहिती असेल, ती सगळी मी कोरून घेतली आणि घरामध्ये असणारं सगळं सोनं नाणं बाहेर काढलं, ते वितळवलं आणि त्याला सोन्याचा मुलामा दिला. ही श्रद्धा, ही भक्ती, ही भावना देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आहे. आणि ते दुसरा तिसरा कोणाकडे दिला नाही. तर या सगळ्या देवस्थानचे जे प्रमुख होते चंपकराय, चंपी, त्या चंपतरायच्या हातामध्ये मी दिलं आणि त्यांच्याकडे मी पोच मागितली. त्यांनी सांगितलं ती पोच तुम्हाला नंतर देतो. ते म्हणाले 2 वर्ष मी त्यांच्याकडे खेपा घातल्या पण मला पोच मिळाली नाही. माझी गृहसचिव, त्यांचा माणूस नाही, माझी गृहसचिव, मला पोच मिळाली नाही. आणि शेवटी चंपतरायांनी सांगितलं तुम्हाला आता पोच बीस काय मिळणार नाही. मग ते म्हणाले मग मला द्या पत्रा, तो मी जो तयार केलेला आहे सगळा शिलालेख वगैरे तो मला परत द्या. ते म्हणाले जिथं कुठं ठेवला असेल, अहो तिथं नाहीये, तर शोधून घ्या. कुठे घ्या शोधून? एका संस्थेने सांगितलं की आम्ही 200 किलो चांदी दिली, अनेक प्रकारची देणगी दिली. तुम्हाला माहित नाही की या संपूर्ण देवळाच्या आजूबाजूला आणि संपूर्ण परिसरामध्ये 1600 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. किती आहेत? 1600 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. 1600. एकाही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोराचा दिसली नाही चोरी करताना. 1400 कोटी रुपयाचा आज पहिला SIT ने आणलाय रिपोर्ट. आणखीन किती गेलं असेल ते माहित नाही. आणि म्हणून असे हे जे प्रभू रामचंद्राची सुद्धा चोरी करतात. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळं चोरलं. लोकांचे पक्ष चोरले, आमदार चोरले, खासदार चोरले, आता सगळं चोरायला. आज देशामध्ये तरुणांचे पेपर सकाळ संध्याकाळ फुटतायत, त्यांचं भवितव्य चोरलं. हे चोर एवढे निर्धावलेले आहेत.